तपपूत झालेलं आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंबहुना आपल्या जीवनामध्ये अध्यात्माच्या द्वारे परिवर्तन करण्यासाठी सिद्ध असलेलं साधक पीठ आणि त्या साधक पीठावर आसनस्थ असलेली सारी ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माझ्यासमोर बसलेले सारे साधक मातांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, अशा व्यासपीठावरून व्यावहारिक तपशिलाचा भाग सांगितला नाही तर चांगला असतो. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मंडळींमध्ये विनयतेचा आधार न घेता सांगायचं झालं तर मी अतिशय छोटा माणूस आहे. लौकिक अर्थानं 4 गोष्टी अतिशय स्नेहानं आणि आपुलकीने सांगितल्या जातात, पण आपण ज्या स्थानी आहोत आणि जे स्थान गेल्या तासाभराच्या असलेल्या आणि कालपासून सुरू असलेल्या मांगलिक प्रासादानं भारलेलं आहे, अशा साधकमय असलेल्या वातावरणात लौकिकतेला किंचितही स्थान नसतं असं माझं प्रामाणिक मत आहे. इथे येऊन तुमच्यापुढे काही विषय मांडता येणार आहे हे माझं भाग्य आहे. आणि असा विषय पूजनीय गुलाबराव महाराज म्हणत असत त्याप्रमाणे 4 पुस्तकं वाचून, 4 ओळी वाचून किंवा विद्वत्तेच्या जगामध्ये कशाही प्रकारचा विहार केल्यानंतरही प्राप्त होत नाही. आता ज्या सामूहिक साधनेमध्ये गेले तासभर आपण होतो, कालपासून आजपर्यंत आपण एकत्रितरित्या राहणार आहोत. आणि हा चैतन्य मेळावा आहे, दरवर्षी सादर होणारा चैतन्य मेळावा आहे. म्हणजे ज्या मेळाव्याला सातत्याचं पाठबळ आहे, ज्या मेळाव्याला निश्चयाचं पाठबळ आहे. आणि काल बहुतेक त्याप्रमाणे या मेळाव्याला समर्पणाचं पाठबळ आहे. तेव्हा सातत्याचं, संयमाचं, समर्पणाचं असं पाठबळ असलेला हा मेळावा असल्यामुळे तो चैतन्यमय आहे. प्रत्येक मेळावा हा विशेष असतो, पण आजचा मेळावा आणखी विशेष असण्याचं कारण हा रौप्य महोत्सवी वर्ष असलेला मेळावा आहे. प्रत्येक वर्ष महत्त्वाचं असतंच, पण काही वर्ष ही शास्त्रातही महत्त्वाची मानलेली आहेत. शास्त्रात 21, 31, 41, 51 असे 91 पर्यंतची वर्ष वेगवेगळ्या अर्थानं फार महत्त्वाची मानलेली असतात. आणि शतायुषी हो या कल्पनेमध्ये 25, 50, 75, 100 या वर्षांना एक वेगळं स्थानही असतं. पूजनीय काका महाराजांनी जो आपणा सगळ्यांना सहज प्राप्त करून घेता यावा असा सिद्धयोग प्रतिपादित केला
आणि मगाशी ज्या पद्याच्या ओळी आपण ऐकल्यात त्यातून विश्वमांगल्य खरोखरच जवळ येत चालल्याचा आपणा सगळ्यांना प्रत्यय यायला लागलेला आहे. अशा एका फार चांगल्या कालखंडात आपण आहोत. विश्वाचं मांगल्य, विश्वाचं कल्याण, विश्वातलं बंधुत्व, विश्वातलं करुणत्व, विश्वाला अभिप्रेत असलेलं ममत्व हे आपल्या डोळ्यांनी या सत्पुरुषांच्या असलेल्या सगळ्या समर्पणातून आपल्याला पाहायला मिळतं. हे सामान्य म्हणून माझ्यासारख्याला अत्यंत आनंददायी वाटतं. आणि म्हणून हा असा जो क्षण असतो हा अतिशय भाग्ययोगाचा असतो. तो वक्ता म्हणून नसतो, बोलणारा म्हणून नसतो. बोलणारे ते इथे समोर बसणारे अनेक आहेत, यापेक्षा चांगल्या पद्धतीने प्रतिपादन करणारे आहेत. पण हा जो भाग्ययोग आहे हा असा एक मांगलिक क्षण आपणा सगळ्यांना पूजनीय काका महाराजांनी सांगितलेल्या त्या सहज योगातून, सहज साध्य योगातून, त्या सिद्ध योगातून आपल्याला दिसू लागलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांचं असलेलं महत्भाग्य आहे. म्हणूनही या चैतन्य मेळाव्याचं हे 25वे वर्ष महत्त्वाचं आहे. आपण सगळेजण असं जाणतो की परमेश्वर आणि गुरु यात परमेश्वर, अध्यात्म, दर्शन या सगळ्या विषयासाठी तुला परमेश्वर दिसावा अशी इच्छा आहे की सद्गुरू लाभावा अशी इच्छा आहे, असा प्रश्न जेव्हा अध्यात्मात केव्हाही कोणीही कुठेही विचारलेला असेल तर त्याचं सदैव नेहमी असं उत्तर आलेलं आहे की मला सद्गुरू लाभावेत. कारण सद्गुरू तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टीचं दर्शन घडवू शकतात. आणि म्हणून परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग सुकर करणारे, आपापल्यामध्ये असलेल्या सगळ्या विकारांपासून आपल्याला दूर करणारे, आपल्या विकारांसह आपल्याला स्वीकारणारे आणि हळुवारपणे ते विकार जातील असं अतिशय सामंजस्याने, संस्कारानं आपल्याकडून करवून घेणारे, आणि मग आपण या अध्यात्म मार्गात हळूहळू प्रगती करू, हा सिद्धयोग आपण प्राप्त करू, असं आपल्याला दिशा दर्शन घडवणारे पूजनीय काका महाराज आणि असे जे सद्गुरू आहेत ते सारे सद्गुरू तुम्हाला आम्हाला परमेश्वराचं एक वेगळं दर्शन घडवतात. आणि म्हणून सद्गुरू ही परमेश्वरापेक्षा सुद्धा प्राप्त होणारी महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. याच्या अधिक विवरणात मी आता जात नाही, कारण त्याची आवश्यकता नाही. पण मग या सद्गुरूंची जी आपल्याला भक्ती करायची आहे, सद्गुरूंप्रती आपल्या असलेला भाव आपल्याला एक विकसित करायचा आहे. मनात भाव आहेच, तो वर्धिष्णू करायचा आहे. त्याचं माध्यम कोणतं? त्याचं माध्यम शब्द नाही, तर त्याचं माध्यम भक्ती आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की या स्थानी लौकिकतेचा कुठल्याही प्रकारचा संदर्भ कोणाच्याही मनात येणं हे मला स्वाभाविक वाटत नाही. सारं लौकिकत्व विसरून आपल्या अंतरी असलेल्या त्या देवत्वाच्या जागरणाकरता आपण इथे आलेलो आहोत, आणि त्याचं माध्यम भक्ती आहे. भक्ती ही अनेक प्रकारे केली जाते, आणि गुरूंची भक्ती करताना या विषयामध्येच दोन महत्त्वाचे शब्दप्रयोग आहे, गुरु आणि भक्ती. आपल्याला भेटलेले, आपण मानलेले आणि ज्यांच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली आपण आपला हा प्रवास चालू ठेवलेला आहे ते आपले सद्गुरू. त्या विचारावर श्रद्धा ठेवून
आपल्यासारखंच काम करणारे आपले गुरुबंधू, आपल्या गुरुभगिनी, आपल्या गुरुमाता, आपले गुरुपिता त्यांच्या त्यांच्या असलेल्या क्षमतेनुसार ही नावं त्यांना आपल्याला देता येऊ शकतात. म्हणजे गुरु या शब्दाभोवती म्हणजे आपली दृष्टी कशी असावी आणि ती दृष्टी प्राप्त करण्यासाठी आपण भक्तीचं माध्यम कसं अवलंबावं. शास्त्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत. ते परमेश्वराच्या भक्तीबद्दलचे सांगितले असले तरी सद्गुरूंच्या भक्तीबद्दल ते तंतोतंत लागू आहे. आणि त्याचं पुढं विवरण तर भक्तीच्या एकंदर 16 प्रकारात केलेलं आहे. मोठा विषय हा. आपण अशा सगळ्या कार्यक्रमात कोणत्या न कोणत्या प्रकारचं श्रवण करत असतो. श्रवण हा भक्तीचा पहिला पाया, पहिला बिंदू, भक्तीचा पहिला प्रकार आहे. तो विचार आपण ऐकतो, ती पद्धती आपण समजून घेतो, तो विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठीचा व्यवहार कसा असावा ते आपण बघतो, आपल्या हातून कृती कशी घडावी ते आपण शिकतो, काय करावे काय करू नये याचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं, स्वभावामध्ये मृदुता आणि संयमता कशी आणावी याचं दिग्दर्शन मिळतं, गुणांचा वर्षाव त्या श्रवणाच्या माध्यमातून आपल्यावर सातत्याने होत राहतो, आपलं दोष निर्मूलन होतं, आपण सर्व गुणदोषांनी बांधलेले असे मर्यादित कालखंडाकरता अवतीर्ण झालेलं सगळी मंडळी असतो. येणारा आणि जाणारा दिवस ठरलेला असल्या कारणामुळं त्या कालखंडामध्ये आलेली अशी आपण सारी मंडळी असतो. आणि मग भक्तीचा हा जो पहिला बिंदू असतो श्रवण, हा साहित्याच्या शब्दात बोलायचं झालं तर आपला प्राण आपल्या कानामध्ये आणून अशा सद्गुरूंनी सांगितलेल्या साऱ्या गोष्टींचं किंवा सद्गुरूंबद्दल बोलत असताना त्यांच्या असलेल्या व्यक्तिमत्वाचं जे वर्णन केलं जातं त्याचं कमालीच्या समर्पण भावनेने श्रवण केलं पाहिजे. दुसरा जो बिंदू असतो तो बिंदू आहे कीर्तन. इथे कीर्तन या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ प्रत्यक्ष कीर्तन म्हणजे मांडणी. फार सोप्या शब्दात सांगायचं तर सांगणं, संवाद. इथल्या कीर्तन या शब्दाचा अर्थ कीर्तनातून काय साध्य होतं आहे, आम्ही संवाद करतो, सहजतेने संवाद करतो. वेगवेगळ्या गोष्टीचं केलेलं जे श्रवण असतं, वाचन असतं, जी आपली भूमिका असते, जो विचार असतो, जो व्यवहार कृती इत्यादी इत्यादी जे असतं ते मांडलं जातं. मला एखादी गोष्ट नीट लक्षात येत नाही, मला नीट कळत नाही, तर मला माझे वडीलधारी मंडळी तो विषय समजावून सांगतात. हे संकीर्तन आहे भक्तीमध्ये. मला आता समजा साधना कशी करावी हे मला तुमच्या इतकं उत्तम करता येऊ शकत नाही. मग कोणीतरी मला अत्यंत काका महाराजांच्याच दृष्टिकोनातून येऊन असं सांगतो की असं करण्याचा प्रयत्न करा, हळुवारपणे आज न उद्या आणखी काही दिवसांनी तुम्हाला येईल, यावर श्रद्धा ठेवा. हे सांगणं हा त्या भक्तीच्या विषयातल्या सद्गुरूंच्या प्रतीचीचा असलेला बिंदू असतो. म्हणजे त्यांचं श्रवण करताना हे सांगण्याची भूमिका. भक्त कोण? जो हे श्रवणही करेल आणि जो हे कथनही करेल. म्हणजे कीर्तनाच्या बरोबरीला सोपा शब्द वापरायचा तर कथन करेल. माझ्यावर किती परिणाम होतोय, मी मनापासून ऐकतोय की नाही, मी प्रसंगी त्याकडे लक्ष देतोय की नाही, मला तुमचं बोलणं आवडतंय की नाही,
मी तुमच्या बोलण्याप्रमाणे वागणार आहे की नाही याकडे दुर्लक्ष करून कमालीच्या निष्ठेने मी ऐकलेला, मला समजलेला, मी करत असलेला भाग कथन करून सांगून तोही तसा होईल असा प्रयत्न करणे हे भक्तीचं दुसरं रूप आहे. म्हणजे जो विचार आम्ही ऐकला, जी कृती आम्ही करतो ती आम्ही स्वतः करत राहणं आणि आम्ही समजावून सांगत असताना अनेक मंडळी करतील असं पाहणं, याच्यातही एक आणखी व्यवहारात छोटा बिंदू आहे. तू उत्तम करतो आहेस असं त्याला हळुवारपणे प्रोत्साहित करत राहणं. मी बालमंदिरातला विद्यार्थी या प्रांतातला नाही, येईल तुम्हाला, काही काळजी करू नका. माणसाला एक असा मनोभाव असा आहे, त्या मनोभावाला सतत प्रेरित करावं लागतं. असं त्याला प्रेरित करण्याचं जे माध्यम आहे ते कथन आहे. कसलं कथन? दुसरा विषय नाही, भेटल्यानंतर दुसरा विषय नाही, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसाधारणपणे आपण लौकिक जीवनात अधिक वावरतो आणि या सगळ्या विषयात तात्कालिक राहतो. ते मनुष्य म्हणून स्वाभाविकही आहे. भेटल्यानंतर चटकन पहिल्यांदा विषय निघायचा असेल आत्ताच्या कालखंडात तर का अजून तिकिटाचे प्रश्न सुटलेले दिसत नाही बा निवडणुकांचे. म्हणजे ते सुटायचे तेव्हा सुटतील, सोडवणारे सोडवतील, काय व्हायचं असेल ते होईल. दुसरे विषय आपल्या बोलण्यामध्ये जवळजवळ नसावेत. मी जवळजवळ शब्दसुद्धा वापरतोय, तो सावधतेने वापरतोय. एकदम नसावेत असं म्हटलं तर फारच आग्रह होईल. कारण व्यक्तीशी संपर्क करताना त्याची विचारपूस आहे, त्याच्याशी बोलणं आहे, त्याच्याशी असलेलं सौहार्दता आहे वगैरे सांभाळावी लागते. पण माझ्या मनामध्ये मुद्दा असा असला पाहिजे की मला काका महाराजांचा सिद्धयोग सांगायचा आहे, लवकरात लवकर सांगायचं आहे. ठीक आहे, काही प्रस्तावना लागते, पण प्रस्तावनाच व्याख्यान होऊन जाईल असं न करता आणि मग शेवटी एकच बिंदू सांगितलं, मग उपयोग नाही. हे छोटे मुद्दे आहेत कथनातले. नाही तर काय होतं, व्यक्ती भेटल्यानंतर आपण आपलं सगळं सांगतो, त्याचं ऐकतो, आपलं सांगतो वगैरे सगळं बोलतो, पण त्या साधनेविषयी, त्या योगाविषयी, त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाविषयी आपण कमी बोलतो. म्हणजे लौकिक बोलणं कमी आणि त्यांचं मार्गदर्शन जे मला समजलं, म्हणजे जे मला समजलं या शब्दाचा अर्थ असा आहे, मी पामर आहे, मी छोटा आहे, माझी जी ताकद आहे तेवढी मला समजली. मी काही त्यातला असा ज्ञाता असलाच पाहिजे असं नाही. आणि ज्ञाता ज्ञान देतो हे भक्तीला अभिप्रेतच नाही. किंबहुना ज्ञान या शब्दाचा खरा जो अर्थ आहे तो भक्तीवर वंदन केल्यानंतर सुरू होतो. तो पुन्हा एक वेगळा विषय आहे. ज्ञान नावाचा विषय, तर्क नावाचा विषय भक्ती नावाच्या विषयाच्या प्रवासानंतर सुरू होतो. हे अनेक मान्यवरांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात येणाऱ्या विषयासंबंधी ते कीर्तन हा शब्द मी वापरला, कथन, सांगणं, जवळीक साधणं. भक्तीचा तिसरा पैलू गुरूंविषयीचं वर्णन करताना असं आहे, आपल्याला सारखं गुरूंचं स्मरण पाहिजे. म्हणून बघा, आपण जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा आपण अगदी वासुदेवानंद सरस्वतींपासूनची सगळी नावं घेत 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 का आपल्याला स्मरण राहिलं पाहिजे. त्यानिमित्तानं त्या मंडळींना, त्या सगळ्या ज्येष्ठ सत्पुरुषांना मनातून वंदन करता आलं पाहिजे. मनातला जो भाव आहे ना त्याला फार महत्त्व आहे. बाह्य भाव आणि मनोभाव असे जगतानाचे दोन भाव असतात. आपल्याला बघा, एखाद्या व्यक्तीचा बोलण्याचा स्वर असा वाटतो की फारच आपुलकीने बोलता येतो आणि एखाद्याचं असं वाटतं फारच वरवर बोलतायत. शब्द तेच असतात, पण आपल्याला असं वाटतं. तर आपल्याला स्मरण जेव्हा या लोकांचं, सर्व मंडळींचं करायचं, सत्पुरुषांचं स्मरण, सद्गुरूंचं स्मरण आणि सद्गुरूंच्या स्मरणातून प्राप्त होणारा मला जो आदेश असतो तो फार महत्त्वाचा असतो. एकच मिनटं थोडं
स्वामी विवेकानंद हे अमेरिकेमध्ये भाषणासाठी गेले. लौकिक अर्थानं स्वतः स्वामीजींनी असं म्हटलं की मी कन्याकुमारीच्या त्या शिलेवर बसलो होतो, 3 दिवस तपश्चर्या केली. माझ्या मनात मी परदेशी जावं असं नव्हतं, पण मला 3ऱ्या दिवशी रामकृष्ण परमहंस म्हणजे माझे सद्गुरू त्या हिंदी महासागरांच्या लाटेवरून पलीकडे चाललेले आहेत असं मला दर्शन झालं. आणि त्यांच्या स्मरणातून मला असा आदेश प्राप्त झाला की मी गेलं पाहिजे, म्हणून मी गेलो. हे त्यांचं निवेदन आहे. हे माझं त्यांच्या असलेल्या भाषणाचं पृथक्करण नाही. माझ्या सद्गुरूंनी सांगितलं ते मी करणार. मला समजा तसं दर्शन घडलं नसतं, त्यांचं स्मरण मला झालं नसतं तर मी गेलो नसतो. एवढंच नाही तर ते ज्या दिवशी ते भाषण करत होते आणि ज्या भाषणाचा जगावर परिणाम झाला आजही शिल्लक येतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. मी एक उदाहरण फक्त सांगतोय. त्यावेळी त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर सद्गुरूंचं स्मरण केलं आहे. आपल्या शब्दाच्या पाठीमागं सद्गुरूंचा आशीर्वाद असतो. शब्द हे केवळ बुद्धीने स्मरत नाहीत, हे आता सिद्ध झालेलं आहे. शब्द स्मरण्यासाठी असा कोणीतरी मी आहे असा भाव असलेला माझ्या मनात बिंदू असावा लागतो. ते आहेतच. असा भाव असलेला स्मरण हा भक्तीचा 3रा पैलू आहे. नाही स्मरण केलंच काय चालेल, बोलायचं आपलं, शब्द सुचतातच आपल्याला. ते शिकलेलो आहे, सवरलेलो आहे, 4 क्वालिफिकेशन आहे, आणखी काय वाटतं माणसाला असं. तर ते स्मरण, ते जे स्मरण आहे ते स्मरण केल्याशिवाय सुचलेले शब्द सद्गुरूंच्या वाणीचा लाभ देत नाही. सद्गुरूंच्या वाणीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं स्मरण केल्याशिवाय बोलायचंच नाही. म्हणजे त्यांच्या प्रती असलेल्या भक्तीचा 3रा बिंदू आहे. स्मरण वाचनाचं नाही बरं. मी आता भक्तीवर बोलायचं ठरवलं असल्या कारणामुळे भक्तीविषयी आत्ता जे वाचून आलेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. मग काही सांगण्याची गरज नाही, आम्ही वाचून घेऊ. सद्गुरूंच्या स्मरणातून तुला जे सांगावं असं वाटतं ते बोबड्या शब्दात, अपुऱ्या शब्दात, अर्धवट शब्दात. या मंडळींचा सगळ्यांचा अधिकार माझ्यापेक्षा जास्त आहे आणि अशी समोरही बसलेले आहेत. मला त्यांच्या स्मरणाशिवाय जर बोलावं असं वाटलं तर न बोललेलं बरं. आणि स्मरणाच्या वेळी पादसेवन केलं पाहिजे. भक्तीचं 4थं रूप आहे. येण्यापूर्वी इथे नतमस्तक व्हा. समक्ष असतील तर सेवन करा, समक्ष नसतील तर मनानं पादसेवन करा. आपल्याकडे पादुकांचं एक वेगळं महत्त्व आहे. अनेक आध्यात्मिक मंडळी फोनवर किंवा असं व्यक्तिगत भेटल्यानंतर एक शब्द वापरतात, चरणस्पर्श करता हूँ. हिंदीमध्ये खूप ठिकाणी असा शब्द वापरला जातो, मेरा चरणस्पर्श आहे आपको. बोलताना नाही बोलतात असं, मी त्या उदाहरणात जात नाही. चरणस्पर्श करता हूँ म्हणजे काय, याचे बिंदू आहेत. चरणस्पर्श याचा अर्थ मी वाकणार आहे. 2 मी त्या पदापुढे, त्या पादापुढे मी झुकणार आहे. झुकताना माझ्या मनात त्यांच्याविषयी स्मरण आहे. त्यांच्याविषयी स्मरण म्हणजे त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं स्मरण, व्यक्तीचं स्मरण नाही कोणत्याच. कारण हे व्यक्ती नावाच्या विषयाच्या पलीकडे गेलेली मंडळी आहेत. आणि व्यक्ती नावाच्या विषयाभोवती विचार करणारी माणसं व्यावहारिक जगण्यात जगत असतात. ही व्यक्ती नाही, ते विचार आहे, कृती आहे, दृष्टी आहे, द्रष्टेपण आहे, मांगल्य निर्माण करायचं आहे, प्रासादिकता आहे वगैरे वगैरे. असं करणार असल्या कारणामुळे मी त्या चरणांकडे पाहत असताना त्याची एक पद्धत आहे पुन्हा की आपले डोळे बंद असले पाहिजे. त्या चरणांना स्पर्श करण्याची अनुमती असली तर ते चरणांना स्पर्श करताना चरणांना स्पर्श केला पाहिजे. तशी अनुमती नसली, काही वेळा अनुमती नसते, त्या अनुमतीची वेगवेगळी कारणं असतात
ठीक आहे, मी लांबून तुमच्या चरणांचं दर्शन घेते आहे. ही पथ्ये फार महत्त्वाची असतात. ही मी शब्दप्रयोग बोलतोय, भक्तीचा चौथा पादसेवन. यात मी मला स्वतःला पूर्णपणे विरघळवून टाकलं पाहिजे. गुरुमध्ये विरघळण्याची प्रक्रिया स्मरण, आदेश आणि त्यांच्याशी जोडली आहे. मी कोण आहे? मी मातीचा ढेकूळ आहे. तुम्ही माझ्या जीवनाला स्पर्श केला, त्या मातीचं मोल वाढलं, त्या मातीचा वापर व्हायला लागला. नाहीतर मी असा रस्त्यावर पडलेलो होतो, तुम्ही मला उचललं. आता ही जी भावना आहे ना, ही भावना ज्या ज्या शिष्यांनी जगून दाखवली, त्या त्या शिष्यांना सद्गुरूचं वेगळं रूप पाहायला मिळालं. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली, त्याच्या प्रसंगाचं जे वर्णन आहे ना, ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आपल्या ज्येष्ठ बंधूंना म्हणजे आपल्या गुरूंना अनुमती मागण्यासाठी छोट्या मुलाचं निरागस रूप घेऊन ज्ञानोबा गेलेले आहेत आणि खाली वाकून घट्ट पाय धरले आहेत. तो प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. घट्ट पाय धरून पादसेवन करून ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना असं म्हणतात, परवानगी घेतल्याशिवाय पाय सोडणार नाही. म्हणजे मी निश्चय केला आहे कशाचा? समाधी घेण्याचा, पण तुमच्या परवानगीशिवाय घेता येणार नाही. हे फार सूक्ष्म आहे. आणि यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी पंढरीच्या पांडुरंगाची संमती घेतलेली आहे. या प्रसंगापूर्वी मामासाहेब सोनोपंत दांडेकरांची या विषयातली व्याख्यानं मी चार्टर अकाउंटंटची परीक्षा देत असतानाच ऐकत असते. दिवसभर ते आकडे पाहून थोडा कंटाळा म्हणण्यापेक्षा जरा वैतागच यायचा, परीक्षेसाठी करावं लागायचं. आणि नंतर मामांची व्याख्याने ते पुण्याच्या असलेल्या सप महाविद्यालयात व्हायची. ऐकायला यायचं नाही, कारण सभागृहामध्ये त्या हॉलमध्ये 200 विद्यार्थी बसलेले असायचे. ऐकायला यायचं नाही म्हणजे काही माईक नसायचा आणि वर्गामध्ये बसण्याची परवानगी नसायची, कारण मी त्यावेळी त्यांचा विद्यार्थी नव्हतो. मग बाहेर खिडकीतून उभं राहायचं आणि ऐकायचं. पांडुरंगाची परवानगी घेतली तरी निवृत्तीनाथांचे पाय धरले. आणि पाय का धरले? सोडणार नाही, माझा हक्क आहे. कुठला हक्क? भक्तिभावाचा हक्क आहे. मी भक्त आहे तुमचा, मी धाकटा भाऊ आहे असं नाही, ते नातं आहे. तुम्ही सद्गुरू आहात, मी भक्त आहे. आणि प्रसंग पुढचा असा आहे, वर्णन त्याचं फार सुंदर वर्णन आपल्याला अनेक ठिकाणी अनेक मंडळी करतात. पसायदानाचं आणि आपल्या समाधीचं. स्वतः निवृत्तीनाथांनी खाली वाकून ज्ञानोबांना उभं केलं आहे. याचा अर्थ असा, तू आता ऐकणार नाही आहेस वगैरे वगैरे, पण आता मला तुला परवानगीशिवाय गत्यंतरच नाही आहे. भक्तिभाव सद्गुरूचं सुद्धा मनपरिवर्तन करतो. असा भक्तिभाव पाहिजे. हा भक्तिभाव आपला काका महाराजांनी सांगितलेल्या कृतीभोवती पाहिजे. याला मी पादसेवन म्हटलं. उदाहरण आणखी देता येतील. 5वा बिंदू आहे अर्चन. म्हणजे माझ्या त्या गुरूंच्या पादसेवनामध्ये माझी भूमिका अर्चकाची असली पाहिजे. मी अर्चन केलं पाहिजे. जरा 2 वाक्यात स्पष्टीकरण करतो. स्वतःला नीट विसरल्याशिवाय अर्चन करता येत नाही. मग मी एक शब्द वापरला, विरघळवून टाकणे. आता मी दुसरा शब्दप्रयोग वापरतोय, विसरणे. हे अध्यात्मातले आणि भक्तीतली केंद्रबिंदू आहेत. मला अधिकारवाणीने करता येत नाही. मी अर्चकता करायला लागलो तर मला ती जमेलच असं नाही. आणि ती जमवायची नसते बरं, ती व्हायची असते. जमवणं आणि होण्याच्यात पुन्हा अंतर आहे. म्हणजे फार जुन्या काळी स्वयंपाक करणाऱ्या माता एक शब्दप्रयोग वापरायच्या. आमच्या लहानपणी मी
अशा धार्मिक वातावरणात बराच वावरलं आहे, त्यामुळे मला तो शब्दप्रयोग अजून आठवतो. म्हणायचं की शिरा केला ना तर गोडाचा शिरा केला तर तो मी केला, पण सत्यनारायणाचा शिरा केला तर तो भगवंतानं केला. आणि मी सुद्धा जो गोडाचा शिरा केला तो त्याच्या परवानगीने केला. भगवंताच्या शिऱ्याचं सत्यनारायणाच्या शिराचंच आहे, त्याची घटक द्रव्य तीच आहेत, करणारी माताही तीच आहे. हा काय छान प्रसाद झाला आहे असं म्हणतो आपण. प्रसादाची चव त्या हातापेक्षा त्या अर्चक वृत्तीला आहे. मी नाही केला स्वयंपाक, आणि मग कोणी केला? आम्ही तर पाहतोय सकाळपासून तुमची धावपळ. व्यक्ती जेव्हा एखादी कृती करते तेव्हा त्या कृतीच्या पाठीमागे असा असलेला सद्गुरूंचा जो भाव असतो, त्याच्यातून निर्माण होणारी अर्चक वृत्ती हे भक्तीचं 5वा बिंदू आहे. भक्तीचा 6वा बिंदू वंदन आहे. या प्रत्येक बिंदूवरनं जरा सविस्तर बोलता येतं बरं का. मला जी वेळ दिली त्यात मला संपवायचं असल्यामुळे मी, आणि ते बिंदू खूपच आहेत. वंदन या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. आपण खूप वेळा 2 शब्द समानार्थी समजतो. आपल्याला ते 2 शब्द माहिती असतात, आकाश आणि आभाळ. साधारण समानार्थी आहे, समानार्थी शब्द नाही येथे. आकाश निरभ्र असतं, आभाळ भरलेलं असतं. पावसाच्या दिवसामध्ये आभाळाला असा शब्दप्रयोग करतो, आकाशाला असा शब्दप्रयोग करत नाही. जंगल आणि अरण्य सारखे शब्द नाही आहेत. तसं नमन आणि वंदन सारखे शब्द नाही आहे. म्हणून गुरूंच्या नंतर जो शब्द असतो तो गुरुवंदन असा असतो. नमन ही अगोदरची पायरी आहे आणि वंदन ही पुढची पायरी आहे, मायक्रोस्कोपिकली आहे. मग भक्तीच्या एकंदर वर्णनामध्ये वंदन म्हटलं आहे. वंदन याचा अर्थ तुम्हाला केलेल्या नमनातून तुम्ही मला सांगितलेल्या गोष्टींना इतरांना सांगण्यासाठी तुम्ही मला सशक्त करा, त्यासाठी मी तुम्हाला वंदन करतो आहे. म्हणून गुरुवंदन असा शब्द असतो. शब्द हे नेहमी एका विशिष्ट अर्थानं जन्म घेतात. शिक्षक हाही शब्द आहे, मास्तर हाही शब्द आहे, प्राध्यापक हाही शब्दच आहे. साधारण या सगळ्यांचे अर्थ लौकिक अर्थानं सारखे आहेत. गुरु हा शब्दच आहे, सद्गुरू हा शब्द आहे. तरी या सगळ्यांमध्ये महत अंतर आहे. नाही, हे सगळे शब्द सारखेच आहे. एवढंच नाही तर शिकवणारा प्राचार्य आहे की शिकवणारा आचार्य आहे. पूर्वी प्राचार्य शब्द नव्हता, आचार्य शब्द होता. जो बोलतो तसा वागतो तो आचार्य असतो. जो बोलतो व कसं वागायचं तो विसरतो. इथे कोणी प्राचार्य असतील तर माफ करा, म्हणजे मी होतो म्हणून सांगतो. बोलण्याशी कृतीचा संबंध निर्माण झाल्याशिवाय वंदनाची भूमिका येत नाही. वंदनाची भूमिका आपल्याला आणायची असेल तर याला हा एक फार महत्त्वाचा बिंदू आहे. हा 6वा बिंदू भक्तीचा आहे, फार महत्त्वाचा आहे. 7वा बिंदू दास्य आहे. हा कठीण आहे. ज्येष्ठांपुढे मनुष्य मोठे बा करा नमस्कार, म्हणजे करावा असं नाही, मोठे दिसतात वयाने, नमस्कार करू. दास्यत्व म्हणजे माझ्याकडे काहीही नाही असं मानण्याची भूमिका. मी दास आहे. दास आहे म्हणजे काय? सांगा ते करीन, सांगाल तेवढं करीन, सांगणार नाही ते करणार नाही, मला का सांगितलं नाही असं विचारणार नाही,
आणि मला जे सांगितलं ते केल्याशिवाय राहणार नाही. इतके उपमुद्दे आहेत बरं त्याच्यात, म्हणजे मला समजलेले. पुन्हा दास्यत्व स्वीकारणं फार कठीण आहे. आता माझ्या लहान मुलगा आहे, त्याचं दास्यत्व स्वीकारू का आपण? छोटा आहे बा. आपली दास्यत्वाची कल्पना, आपली या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण. इथे खूप दिग्गज आहेत म्हणून मी आपली शब्द तुमच्यासाठी वापरतो असं कृपा करून गृहीत धरू नका. मोठी मंडळी आहेत सगळी इथे. मी माझ्यापुरतं मी दास्यत्व स्वीकारायचं ठरवलं तर कोणाचं स्वीकारेल? तर माझ्या मनात असायचं कोणीतरी मोठा पाहिजे, शिकलेला पाहिजे, अनुभवी पाहिजे, काय 10 निकष माझ्या मनात कोणते तरी. दास्यत्वाचा अर्थ असा आहे, गुणापुढे समर्पण व मी कोणी न मानणं ही भूमिका. त्याचा वयाशी संबंध नाही, ते कोण आहे याच्याशी संबंध नाही, ती स्त्री आहे की पुरुष याच्याशी संबंध नाही, ते समवयस्क आहे की ज्येष्ठत्व आहे की कनिष्ठत्व आहे, संबंध नाही. भूमिकेपुढे समर्पण म्हणजे दास्यत्व, त्या कृतीपुढे समर्पण ते दास्यत्व, त्यांच्या त्या व्यवहारापुढे समर्पण ते दास्यत्व. असं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. पण आपण म्हणतो मला पायापाशी बसू द्या. आणि पूर्वीचा एक शब्दप्रयोग आहे, पायापाशी बसल्याशिवाय विद्या येत नाही. तर ती इथे पायापाशी बसणं हा लौकिक अर्थानं शब्द वापरलेला आहे, तो खराही आहे. पायापाशी बसायचं. आणि पूर्वी बघा, ज्यांना असं सामर्थ्य प्राप्त होत असे ना, आपल्या सनातन हिंदू धर्माच्या सगळ्या वेदकालीन किंवा तत्कालीन असलेल्या सगळ्या बाबींचा जर आपण अभ्यास केला या बाबींवर, तर आपल्याला असं लक्षात येईल की गुरूंनी सांगितलेला शब्द प्रमाण आहे शेवटचा. आणि आयुष्यातल्या कोणत्याही बिंदूला तो प्रमाण आहे. हे फार कठीण आहे हो. म्हणजे परशुरामाचं आणि भीष्माचं युद्ध झालं आहे, तो प्रसंग माहिती आहे आपल्याला, त्या आम्ही प्रसंगात जात नाही. भीष्म वारंवार सांगतात मला तुमच्याशी युद्ध करायचं नाही, कारण माझी तुमच्या पायाशी बसण्याची लायकी आहे, मी दास आहे तुमचा. पण मी तुला सांगतोय माझा आदेश आहे, आदेश मी मानेल. माझी इच्छा आहे का नाही, पण मी करेल का तर करेल. का करेल? माझ्यातलं सामर्थ्य दाखवण्यासाठी नाही, तुम्ही मला करायला सांगितलं म्हणून. हे दास्यत्व आहे. आपल्याकडे दार तू जाऊन एक प्रवचन करू नये, आले प्रवचनाला, कसं काय आलं? नाही मला सांगितलं म्हणून आलो बा. अधिकार आहे का? नाही. अधिकार असला तरी मानायचा का? नाही. अधिकार मला माझ्यामुळे मिळाला का? नाही. असा अधिकार मिळतच नाही. पण हे सगळे जे मी उपमुद्दे बोलताना बोलतोय, हे सगळे माणसाच्या मनाला चिकटलेले असतात. अशी भूमिका, हे दास्यत्व आहे. हे पत्करलं की सख्यत्व येतं. पहिलं जमलं नाही तर दुसरं जमत नाही. माणसाला सखा व्हायला आवडतं. म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्णाचं सखा व्हायला आवडत होतं, पण अर्जुन 18 अध्याय सांगेपर्यंत काही पटत नव्हतं त्यांना. एवढंच नाही तर 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये अर्जुन कृष्णाला असा प्रश्न विचारतो की मी आता करू का युद्ध, करू का नको? इथे मुद्दा असा आहे, दास्यत्व सख्यत्वाकडे केव्हा झुकतं? जेव्हा दास स्वीकारला जातो तेव्हा तो सखा होतो, नव्हे तो गुरु होतो, नव्हे तो मार्गदर्शक होतो, नव्हे तो उदाहरण देणारा ठरतो. मारुती दासाच्या भूमिकेत आहे, म्हणून समर्थांना रामाचा दास असं नाव घेण्याचा हे झाला, कारण ते मारुतीचे उपासक आहे. शब्दांमध्ये फार सूक्ष्म अर्थ आहे. मारुती कुठल्याही फोटोमध्ये रामाच्या पुढे बसलेला असताना पायाशीच बसलेला दिसतो. आणि आता विषय नाही, राम आणि हनुमानावर जर बोलायचं असेल तर मारुतीने कधीही मी हे करून दाखवतो असं म्हटलेलं नाही आहे. माझे सद्गुरू आहेत, हे तुला करायचं आहे तर द्रोणागिरी उचलून आणेल, सांगितलेल्या वेळात आणेल, सांगितलंय ते करेल, नाही सांगितलं नाही.
हे फार कठीण आहे. माणसाला मी करून दाखवतो ना तुम्हाला हे सांगण्याची इच्छा असते, पण इच्छा अशा सारख्या मनामध्ये इतक्या जागृत होत असतात ना, ती भानगडच फार मोठी आहे. आपलं जीवन इच्छेभोवतीच आहे, म्हणून भोगाभोवती आहे, म्हणून त्यागाभोवती नाही, म्हणून दास्यत्वाभोवती नाही, मग सख्यत्वाचा प्रश्नच नाही. असे ते मर्मबिंदू आहेत मनाचे. मग सख्यत्व हा भक्तीचा 8वा प्रकार आहे. आणि हे तू केलं तर तुला आत्मनिवेदन करता येईल. भक्तीमध्ये 2 शब्दप्रयोग आहेत, त्याचा केवळ उल्लेख करतोय. हे पहिले 8ही भक्तीचे जे प्रकार आहेत, याला गौणी भक्ती म्हटलेलं आहे. सद्गुरूंची गौणी भक्ती आहे. आणि आत्मनिवेदन ही सद्गुरूंची असलेली पराभक्ती आहे. पण तुम्हाला ती साध्य होण्यापूर्वी आत्मनिवेदन याचा अर्थ आता सांगण्याची क्षमता, सांगण्याचा अधिकार, सांगण्याचा परिणाम. मी परिणाम म्हणतोय, प्रभाव नाही म्हटलं. प्रभाव पुष्कळ गोष्टींचा पडतो, परिणाम फार थोड्या गोष्टींचा असतो. सांगण्याचा परिणाम म्हणजे मला ते पटलं, मी तसं वागायचं ठरवलं, माझ्या जीवनात मी परिवर्तन तसं करणारे, हा परिणाम आहे. प्रभाव तात्कालिक असतो, परिणाम दीर्घकालीन असतो. प्रभाव हा खूप वेळा दिसायला सुंदर असतो, परिणाम मात्र दिसण्यापेक्षा असायला सुंदर असतो. असा माझ्यावर परिणाम झाल्याशिवाय मी आत्मनिवेदन करू शकत नाही, अशी ती पराभक्ती आहे. आणि मग त्या आत्मनिवेदनातल्या 2 पूर्व अटी आहेत. भक्तीच्या या 9व्या प्रकाराच्या 2 पूर्व अटी आहेत. पहिली अट अशी आहे, या दोन्ही अटी फार अवघड आहेत. एक म्हणजे ममत्व समर्पण केलं पाहिजे. काल समर्पणाचा विषय झाला आहे असं मला सांगण्यात आलं. ममत्व समर्पण करता आलं पाहिजे, हे फार कठीण आहे. आणि दुसरं अहंत समर्पण करता आलं पाहिजे. ममत्व समर्पण करणं फार कठीण असतं, कारण मोठ्यांना सुद्धा ते सुटत नाही. हा माझा म्हणजे लौकिक अर्थानं. नातं हे फार म्हणजे बोलायला फार सोपं आहे वाटतं वाक्य. नातं विसरता आलं पाहिजे. ममत्व म्हणजे आपली जी विनाकारण निर्माण झालेली ओढ असते व्यक्तीच्या भोवती. हा माझा मुलगा आहे, माझे वडील, ही माझी आई, माझी पत्नी, बहीण, आपलं नात्याच्या भोवती ममत्व असतं. त्याचं समर्पण करता आलं पाहिजे. आणि ममत्वाचं समर्पण लालन भक्तीने करता येतं. म्हणजे मी तुझा आहे, पहिला टप्पा. मी तुझाच आहे, दुसरा टप्पा. तुझ्याशिवाय मी नाही, तिसरा टप्पा. तुझ्याशिवाय मला कोणीही नाही. म्हणजे वाक्य फारच सोपी आहेत, छोटी आहेत आणि सोपी आहेत. तुझ्याशिवाय मला कोणीही नाही, असं कसं काय म्हणता येईल? माणूस काहीच विसरत नाही, फार मोठी भानगड आहे. काहीच विसरत नाही त्यालाच माणूस म्हणतात. आणि जे विसरायला पाहिजे ते विसरत नाही, आणि जे विसरायला नको ही त्याची गडबड आहे फार मोठी. आता हे मी 4 टप्पे सांगितले लालन भक्तीचे. त्याशिवाय ममत्व विसरत नाही ना. क्षणभर असं समजा मी आता इथे बसलेलो असताना मला घरून फोन आला, तर मी कसं म्हणेल बा मला आता केलं पाहिजे. अरे तू दुपारी 4 वाजेपर्यंत इथे थांबायचं कबूल केलं नाही? कबूल केलं होतं, पण काही कर्तव्याचे विषय असतात ते सांभाळावे लागतात. असं पुन्हा त्याला तर एक असा मुलामध्ये येतो. नाही काय झालं, काय काहीतरी झालेलं असतं. म्हणजे फार मोठं घडलेलं आहे. फार मोठं घडलेलं असताना वागणं सुद्धा म्हणजे ते मोठ्यांना जमतं. पण छोट्या गोष्टीत ममत्व जागृत होतं, छोट्या गोष्टीत. आणि त्या ममत्वामध्ये कर्तव्यभाव वगैरे कमी असतो, ओढ जास्त असते. तुलसीदासानं रामायण लिहिलं, त्या आठवण आली बायकोची, गेला भेटायला बायकोला. आणि ज्याच्यावर भेटून आलं तर बायकोनं सांगितलं कशावर आलं मला भेटायला, ते पाहिलं का?
आणि तेवढंच प्रेम जर तू रामावर केलं माझ्यापेक्षा जास्त, अशी सुद्धा बायको मिळायला भाग्य लागतं. हे माझ्यापेक्षा रामावर प्रेम कर असं सांगण्याचा, मीच फक्त उरलेली आहे असं सांगण्याचा मोह होता. अशी मोहित करणारीच ती स्त्री असते, म्हणून स्त्रीला मोहिनी असं नाव आहे. या सगळ्यांवर मात करण्याची भूमिका म्हणजे ममत्व समर्पण. मी मुद्दा काय सांगतोय, आत्मनिवेदनापूर्वी ही लालन भक्ती यावी लागते. आत्मनिवेदन हे अंतिम भक्तीचं लक्षण आहे, ते 9वं लक्षण आहे. म्हणजे श्रवण आता मी जरा पुनरावृत्तीचा दोषपद करून सांगतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य. आणि ही आत्मनिवेदन म्हणजे नुसतं निवेदन नाही. आपण जे निवेदन करतो माईकवरून सूत्रसंचालक बोलतो हे निवेदन आहे. आत्मनिवेदन म्हणजे प्रचिती निवेदन 1, आत्मनिवेदन म्हणजे अनुभव निवेदन 2, आत्मनिवेदन म्हणजे आदेश निवेदन 3, आणि आत्मनिवेदन म्हणजे मी कोणी नाही हे स्मरून केलेलं निवेदन. असं परमावधीची भक्ती जर साधायची असेल तर ममत्व विसरल्याशिवाय ती साधता येत नाही. नात्यांमध्ये गुंतायचं नाही साध्या शब्दात. असं कसं काय, जन्मच त्याच्यासाठी आहे. आणि गुंतायचं नाही कसं काय म्हणता तुम्ही? त्यात असावे पण त्यात नसावे. कमळाच्या फुलासारखं ते पाण्यात असतं आणि पाण्यात नसतं. कमळाचं फूल नेहमी पाण्याच्या वर असतं फूल, आणि देठ नेहमी पाण्यात असतं. संसारात असं असलं पाहिजे. संसार फार ममत्व आहे, भयंकर ममत्व. आणि संसारानं आपल्याला एक बुद्धी शिकवलेली असते, त्याच्यात अडकून पडण्याची. सारे करावे तरी त्यात नसावे असं समर्थ म्हणतात. म्हणून प्रपंच करावा नेटका असा जो शब्द आहे ना, त्या नेटक्याचा हा अर्थ आहे मला लक्षात आला. असा करावा, आणि तो करतोय माझा प्रपंच. म्हणजे ममत्वामधला पहिला मुद्दा माझ्या मनातला असा आहे की मी अकर्ता असलो पाहिजे. आणि मानवी भूमिका मी करताय अशी असते. मी अकर्ताय. अकर्ताय म्हणजे ममत्व नाही, तो पाहून घेईल. मला काय करायचं, मला काहीच काळजी नाही. बरं करायचं असेल बरं करेल, वाईट करायचं असेल वाईट करेल. माझं काय व्हावं हे त्यांना माहिती आहे, मी कशासाठी बोलावं. ते कथानक सांगतात ना की तुकारामानं विठ्ठल प्रसन्न झाले विठ्ठलाची प्रार्थना करता करता. विठ्ठल म्हणाले, अरे तुकोबा आलो ना मी, विचार ना तुला काय पाहिजे सांग ना. तर त्या कथानकामध्ये आपल्यावर दृष्टांत असा आहे त्या कथानकातला की तुकाराम महाराज म्हणताना असं म्हणतात की मी काही मागायचं असेल तर मला विठ्ठल नाव घेणं बंद करावं लागेल. आणि ते मला बंद करायचं नाही, कारण मला काय पाहिजे ते तुला माहिती. माझ्या मुखातून कशाला वाजवतो आणि तुझं नाव माझ्या मुखातून घेणं का बंद करतोस. हे ममत्व विसरणं आहे कुटुंबात. तुझ्याविषयी ममत्व, अन्य ठिकाणी ममत्व नाही. पुष्कळ विस्तार करता येईल, आवश्यकता नाही म्हणून आपण पुढच्या बिंदूकडे येऊ. या लालन भक्तीतून जी भक्ती येते ती आहे वात्सल्य भक्ती. अहंता समर्पण. एक ममत्व समर्पण आहे, एक अहंता समर्पण आहे. अधिकाराचं अहंकाराचं समर्पण. आणि ज्यांच्यात हे झालेलं असतं ना त्यांच्या बोलण्यात कमालीचा मृदूपणा असतो. मी त्याच्या खुणा सांगतो. कमालीचा मृदूपणा असतो. दुसरं, कमालीची काळजी असते पण त्या काळजीचं प्रतिपादन नसतं. अरे 2 घास खाऊन जा. नाही नाही मला वेळ नाही. बरं मग पाणी देते तुला, एवढं घोटभर पाणी तरी पी. आता घोटभर पाणी तरी पी हे वाक्य काय महत्त्वाचं आहे का, फार मोठं आहे का, भयंकर अर्थ कळायला अवघड आहे का. पण मी काही न खाता जर निघालो तर पाणी दिल्याशिवाय माझी आई मला बाहेर पडू देत नाही. हे वात्सल्य आहे, हे माझ्या मनावर बिंबतं. कोणाच्या घरी गेल्यानंतर खूप घरांमधल्या माता भगिनी अशा असतात, हातावर काहीतरी ठेवतातच.
अरे जेवण करून आलो आहे. हो ना, झालं असेल 10 मिनिट. बरं जेवण केल्यानंतर काहीतरी घेता येते का नाही? घ्या. नाही मला जरा त्रास आहे. कशाचा त्रास आहे? काही 10 गोष्टीचा त्रास. मग हातावर मध देते, चालेल ना मध? आजार कोणता असला तर मधाचा एक थेंब चालेल. हे ममत्व नाही आहे बरं का. त्या व्यक्तीविषयीच्या त्याच्या अंतरीच्या ओढीतून प्रतिपादित झालेलं हे वात्सल्य आहे. आणि जेव्हा मी कोणी नाही असं मी मानतो तेव्हा ही वात्सल्य निर्माण होतं. तुम्ही सत्पुरुषांची कोणतीही नावं घ्या, म्हणजे वात्सल्य भक्तीचे सत्पुरुषांचे उद्गार असा सुद्धा एखाद वेळा आपल्याला विषय करता येईल. काका महाराजांची उदाहरणं आठवते, काय विशेष बोलत असत. जमेल तेव्हा येत जा. आता हे काय वाक्य आहे का? म्हणजे मी स्वतः ऐकलेलं आहे. कारण आम्हाला असं दाखवण्याची सवय होती तरुणपणी. म्हणजे आता गेली असं नाही की आम्हाला जमत नाही बॉल. जमत नाही याच्यासारखं उत्तम कारणच नसतं. ते आमचे एक गुरुजी नेहमी म्हणायचे, आयुष्यातलं सगळ्यात सोपं उत्तर नाही असतं. हे करशील का? नाही. म्हणजे पटकन विषय संपला. करण्याची भूमिकाच नाही. नाही हे सगळ्यात सोपं उत्तर. तर असं करण्याची भूमिका मला जमेल तेव्हा या, जमेल तेव्हा या. किती मायेने. म्हणजे जमलं नाही याच्याबद्दल रागवणं तर दूरच राहिलं. बरं रागवण्याचा अधिकार मी मान्य केला आहे बरं, पण तरी रागवत नाही. या. अशी तुम्हाला गुरु शिष्यांच्या जोड्या सांगायचं ठरल्या तर तो एक वेगळा विषय होऊन जाईल. भेटत जा रे नरेंद्रा, तू आला की बरं वाटतं असं रामकृष्ण परमहंस म्हणत असतं. आता भेटत जा रे नरेंद्रा हे आपणही बोलतो ना, भेटत जा असं. पण आपल्या स्वरामध्ये तो रामकृष्णांचा वात्सल्य भाव नसतो. म्हणून भेटणारा नरेंद्र विवेकानंद होत नसतो. आपल्याला भेटणारा हा फरक आहे. असा जो वात्सल्य भाव आहे. काही मंडळी फार कमी बोलतात, पण त्यांच्या बोलण्यामध्ये एक नकळत असा भाव असतो की त्याला आपण असं म्हणूया की एक वेगळा ओलावा असतो, वेगळी आत्मीयता असते. आणि ती सांगावी नाही लागत. आता मी त्यांच्या आत्मीयतेवर बोलतो असं नाही करावं लागत. मग ते गडबड झाली. ती आत्मीयता तुमच्या हृदयाला भिडते. हा वात्सल्य भाव आहे. तुम्ही स्वतःला विसरल्याशिवाय, आणि हा वात्सल्य भाव निर्माण झाला आत्मनिवेदनापूर्वीचा, की मग पुढचा बिंदू असा निर्माण होतो त्या वात्सल्य भावातून की मी तुझा आहे असं म्हणताना तो म्हणायला लागतो की तू माझा आहेस. तो वाट पाहत असतो बरं. तो परीक्षा घेतो. सगळ्यात कठीण परीक्षा आहे ती, एका आयुष्यात पूर्ण न होणारी. चालू ठेवा मग. म्हणजे मला खूप वेळा असं वाटतं बरं का, तो एक वेगळा विषय आहे. शंकराचार्यांचं अद्वैत तत्त्वज्ञान आणि भागवतातला भक्तिभाव सद्गुरूंविषयीचा, हे तर्काच्या पातळीवर मला सारखे वाटतात. एक आहे तर्कनिष्ठ, एक आहे तत्त्वज्ञाननिष्ठ. तू आणि मी वेगळा नाही हे पटवून देण्याचं अद्वैत तत्त्वज्ञान जे परमपूजनीय आद्य शंकराचार्यांनी प्रतिपादन केलं, त्यात भक्तिभाव आहे. म्हणून कर्माला सुद्धा भक्तीचा आधार घ्यावा लागतो, ज्ञानाला सुद्धा भक्तीतून जावं लागतं. आणि राज हे ना, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग, यात भक्ती नावाचा जो विषय आहे ना, तो फार अद्भुत आहे. पण आपल्याला काही माहिती नसतं, पण मीरेची भक्ती जाणवते. ही जी भक्ती आहे, इतकं मला काही नाही, मला सासर नाही काय वगैरे वगैरे, मीरेचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असा एक अहंता निर्मूलनाचा, अहंता समर्पणाचा, म्हणजे तुमच्या चरणी त्या दास म्हणून तुमच्या चरणी तो अहंकाराचा भाव समर्पित केला आहे. पुन्हा माझ्याकडे येऊ देऊ नका. तो असा गुरूंकडून घेतलेला जो भाव असतो तो वात्सल्य भाव आहे. त्यातून आत्मनिवेदनाची शक्ती अधिक प्राप्त होते. आणि मग हा जो 9वा भक्तीचा प्रकार मी त्याच्यातले हे उपमुद्दे सांगितले, असे हे 12 भक्तीचे प्रकार होतात. प्रकार हा शब्दप्रयोग थोडा बदलतो मी.
12 भूमिका होतात. कारण प्रकार शब्दामध्ये विभागणी येते आणि त्या पद्धतीने करता येते म्हटल्यानंतर त्यामध्ये एक वेगळं समत्व येतं, एकानंतर एक करत जाण्याने. आणि मग जरा अधिक अद्वैताच्या पातळीवर बोलायचं तर स्पष्ट योग, गुप्त योग, अस्पष्ट योग, स्पष्ट वियोग, अस्पष्ट वियोग, असे भक्तीचे आणखी पुढचे 4 प्रकार आहे. असे 16 प्रकार आहेत भक्तीचे. मी या 4 प्रकारांवर आत्ता काही बोलत नाही, ते तपशिलाचा जरा विषय. पण या आत्मनिवेदनापूर्वी तुमची लालन भक्ती मध्यमाला आणि तुमची वात्सल्य भक्ती जागृत झाली पाहिजे आणि तुमचं आयुष्य तुम्ही पूर्णपणे समर्पित केलं पाहिजे. अशा समर्पणाच्या भूमिकेतून आपण वागणं हा गुरूंप्रती असलेला आपला भाव आहे. पूजनीय काका महाराजांनी आपल्या सगळ्यांना जे दिग्दर्शन केलेलं आहे त्या या सगळ्या 9 पावलांमधून भक्तियुक्त अंतःकरणातून आपण आज त्यांच्यापुढे समर्पित करण्याच्या भूमिकेतून बसलेलो आहोत. म्हणून आजचा दिवस चैतन्याचा दिवस आहे, म्हणून आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे, म्हणून आजचा दिवस उद्याच्या येऊ घातलेल्या विश्वाच्या मांगल्याचा दिवस आहे. आपली ही समूह शक्ती, आपली ही समूह चैतन्य शक्ती पूजनीय काका महाराजांनी आपल्याकडून एकत्रितरित्या निर्माण करून घेतलेली आहे. या वेगवेगळ्या प्रकारचा भक्तिभाव त्यांनीच आपल्यात प्रेरित केलेला आहे, त्यांनीच आपल्यात प्रवाहित केलेला आहे. त्यांनीच कोणत्या तरी दिवशी आपल्या डोक्यावर हात ठेवून संक्रमितही केलेला आहे. त्यांच्याचमुळे ही शक्ती असते आपल्याला जी काही प्राप्त झाली आहे. त्यांच्या असलेल्या चरणांकडे वंदन करत दास्याची भूमिका घेऊन हळुवारपणे त्यांच्या सख्यत्वातून हा गुरुभक्तीचा भाव वातावरणामध्ये पसरवण्यासाठी त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी अशी त्यांचे चरणी प्रार्थना करतो. आणि ती शक्ती प्राप्त झाल्या अल्पशा कारणामुळं त्याचं निवेदन मला करता आलं आणि त्या शक्तीचा प्रत्यय समोर मला दिसतो आहे. तरीही आपण ते अत्यंत विनम्रतेने त्या शक्तीच्या प्रत्ययाचं मला दर्शन होत असताना ती अंतस्थ भूमिका तशीच ठेवली. त्या तुमच्या अंतस्थ शक्तीलाही वंदन करतो आणि मला इथे येता आलं याबद्दल माझा आनंद व्यक्त करतो. मी हे जाणतो की मी भाष्य करून तुम्हाला काही मार्गदर्शन करावं अशी माझी यत्किंचितही पात्रता नाही. पण पात्र आपण निवडलं आहे, अल्पकाळ ते स्वीकारलं. याबद्दल मगाचा शब्द वापरायचा झाला तर आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो.